नमस्कार, मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रुबी मस्के रेसिपीवर घेऊन आलेली आहे. आज आपण करणार आहोत काळ्या वाटणातील चिकन रस्सा. महाराष्ट्राची खाद्य संस्कृती जतन करण्याची असेल, तर खाद्य संस्कृती जपणारे अस्सल महाराष्ट्रीयन खाद्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध करणे गरजेचेच आहे. अस्सल महाराष्ट्रीयन नॉन-व्हेजचा प्रकार आज आपण करणार आहोत. तो म्हणजे झणझणीत असे काळ्या वाटणातील चिकन रस्सा. सवयीचा महाराष्ट्रीयन काळं वाटण वापरून अगदी झटपट रेसिपी आज आपण करणार आहोत. काळं वाटण चिकन करण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेले आहे 1 किलो चिकन आणि मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता हे आपण मॅरिनेट करूया. या ठिकाणी आपण चिकन स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेले आहे. या ठिकाणी आपण हे 1 किलो चिकन घेतलेले. तर यामध्ये आता आपण सुरुवातीला घालूया हळद. यामध्ये आता आपण मीठ घालूया. आधी आपण हे थोडेच मीठ घातलेले आहे, कारण आपण रस्स्यामध्ये देखील मीठ घालणार आहोत. लाल तिखट या ठिकाणी आपण घेतलेले आहे. धने पावडर आपण या ठिकाणी घेतलेली आहे. हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आलं लसणाची पेस्ट आपण या ठिकाणी हे घेतलेली आहे. या ठिकाणी मॅरिनेट करण्यासाठी मी घेतलेले आहे दही. तर हे दही आपण फेटून घेतलेले आहे. 1 वाटी आपण दही घेतलेले आहे. तर बघा, हे आपण संपूर्ण मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने सर्व चिकनला आपण दही आणि घेतलेले संपूर्ण मसाले आपण अशा पद्धतीने हे मिक्स करून घेऊ. हे संपूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचे आहे. दही फेटून घेतल्यामुळे आपण बघू शकता, की मस्तपैकी सर्व पीसला हे दही लागत आहे. हे आता आपण अर्धा ते 1 तासासाठी आपण हे मॅरिनेट करून साइडला ठेवून देऊया. आणि तुम्हाला जर वेळ नसेल, जास्त गडबड असेल, घाई असेल, तर तुम्ही हे रात्री देखील मॅरिनेट करून ठेवू शकता आणि सकाळी याची करी करायला घेऊ शकता. पण आता आपण लगेचच इन्स्टंट करत आहोत, त्याकरता मी हे अर्धा 1 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवत आहे. आता आपण चिकन रश्श्याला फोडणी देत आहोत. चिकनची ग्रेव्ही आपण या ठिकाणी ही बनवत आहोत. तर ही ग्रेव्ही आपण कुकरमध्ये बनवत आहोत. त्याकरता आपण कुकर तापायला ठेवलेले आहे. त्यामध्ये आपण तेल घालूया. 2 क्यूब्स या ठिकाणी आपण हे बटर देखील घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल, बटर, तूप तुम्हाला जे हवे ते तुम्ही वापरू शकता. तर बघा, या ठिकाणी आपले तेल आणि बटर हे दोन्ही गरम झालेले आहे. यामध्ये आता आपण घालूया बारीक चिरून घेतलेला कांदा. एकदम बारीक चॉप करून घ्यायचा. आपण हा कांदा चॉपरने बारीक केलेला आहे, त्यामुळे आपण बघू शकता हा एकसारखा बारीक झालेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा स्लाइस पाहिजे असेल, तर तुम्ही तसा देखील घेऊ शकता. या ठिकाणी आपण हे खडे मसाले घातलेले आहे. चक्री फूल घातलेली आहे. लवंग घातलेली आहे. काळी मिरी घातलेली आहे. वेलची घातलेली आहे. मोठी वेलची, लहान वेलची. दालचिनी या ठिकाणी आपण ॲड केलेली आहे. या ठिकाणी आपण तेजपान ॲड करूया. हे सर्व प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता.
सर्व खडे मसाले आपण यामध्ये ॲड केलेले आहेत. या ठिकाणी आपण हा फ्रेश असा धुवून घेतलेला कढीपत्ता देखील ॲड केलेला आहे. हे संपूर्ण आपण मिक्स करून घेऊया. तेलामध्ये छान परतून घेऊया. कांदा आपला गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण ॲड करूया बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. हा देखील आपण संपूर्ण मिक्स करून घेऊ आणि हा देखील आपण परतून घेऊया. चांगला टोमॅटो मऊ शिजेपर्यंत आपण हे परतून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता टोमॅटोचे तेल कसे रिलीज झाले. लाल तिखट आपण या ठिकाणी हे घेतलेले आहे. हळद घेतलेली आहे. धने पावडर आपण या ठिकाणी घेतलेली आहे. लसूण, कांदा आणि खोबऱ्याचे आपण काळे वाटण आपल्या रेसिपीला बनवलेले ते देखील आपण घेतलेले आहे. चवीनुसार यामध्ये आपण मीठ घेतलेले आहे. वर्षभर टिकण्यासाठी जो आपण मसाला करतो तो आपण या ठिकाणी हा घातलेला आहे. त्याची रेसिपी जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देते. ग्रेव्हीला अधिक चविष्ट बनवण्यासाठी या ठिकाणी आपण साल काढून हे बटाटा घेतलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही ग्रेव्ही नक्की तयार करून बघा. हा बटाटा देखील आपण संपूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. यामध्ये आता आपण घालूया सवयीचा काळं वाटण. आजकालच्या धावपळीच्या काळात वाटण करण्यासाठी स्त्रियांचा बराच वेळ जातो. सवयीने हेच लक्षात घेऊन तुमच्यासाठी हे वाटण तयार केलेले आहे. महाराष्ट्रीयन 50 ग्रॅम काळ्या वाटणाचे पॅक आहे, ज्यामध्ये 4 जणांना पुरेल असे भाजीचे वाटण आहे. तसेच यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह घातलेले नाही. पॅकच्या मागे हे कसे वापरायचे याची देखील कृती दिलेली आहे. वाटण एक, कालवण अनेक. तुमच्या आवडीमध्ये व्हेज असो किंवा नॉन-व्हेज असो, पदार्थ, भाज्या अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनवू शकता असे वाटणाचा खूप छान सुगंध येतो. महाराष्ट्राचे काळे वाटण वापरूनच काही मिनिटातच आपली चिकन ग्रेव्ही तयार होईल. या वाटणामधले हे सर्व मसाले हे भाजलेले असतात, त्यामुळे याला खूप जास्त परतायची गरज लागत नाही. हा तुम्ही नॉन-व्हेज किंवा व्हेजसाठी दोन्ही करता हा मसाला तुम्ही वापरू शकता. तर या ठिकाणी आपण हे मॅरिनेट केलेले चिकन यामध्ये ॲड करूया. संपूर्ण चिकन देखील आपण या वाटणामध्ये छान परतून घेऊ. वाटणामध्ये आपण मीठ घातलेले आहे आणि मॅरिनेट करताना देखील घातलेले आहे. त्यामुळे यामध्ये जास्त मीठ घालायची आपल्याला गरज नाही. आपण प्रमाणातच घातलेले आहे. पण तरी तुम्ही टेस्ट करून बघा. जर गरज असेल तर अधिक घालू शकता. हे संपूर्ण आपण मसाल्यामध्ये परतून घेतलेले आहे. यामध्ये आपण क्रश करून ही कसुरी मेथी घालत आहोत. तर ही ऑप्शन आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर ॲड करा. नाही केली तरी चालेल, पण अशा पद्धतीने नक्की करून बघा. जेणेकरून ही ग्रेव्ही एकदम मस्त चविष्ट होणार आहे. यामध्ये आता आपण हे पाणी ॲड केलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक पाणी घेऊ शकता. तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ, दाटसर हवी, त्याप्रमाणे तुम्ही हे वाटणामध्ये पाणी घाला चिकन करीमध्ये.
यामध्ये अजून आपण थोडंसं पाणी ॲड करत आहोत. हे देखील आपण मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून याचे झाकण ठेवून आपण याची शिट्टी काढून घेऊया. तर हे कुकरचे झाकण लावल्यानंतर याच्या आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. 3 शिट्ट्या आपल्या या ठिकाणी झालेल्या आहे. सवयीच्या वाटणामुळे बघा, या रश्श्याला किती छान दाटसरपणा आलेला आहे. 3 शिट्टी देऊन बघा हे चिकन किती मस्त आपण शिजवून घेतलेले आहे. जर तुम्ही नेहमी कढईत जर करत असाल, तर 20 ते 25 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. पण अधून-मधून आपल्याला हे कढईमध्ये मिक्स करत राहायचे आहे. म्हणजेच ते खाली लागायला नको. पण आपण कुकरमध्ये केलेले आहे म्हणून याच्या आपण 3 शिट्ट्या करून घेतलेल्या. चिकनचा मसाला एकदम भारी आहे. बघा याला कसे तेल सुटलेले आहे. बघा हे किती मस्त झालेले आहे. चिकन ग्रेव्हीचा रंग तर बघा किती मस्त काळपट आलेला आहे. खूप छान सुगंध येत आहे. तरी रंग बघूनच लगेचच खावेसे वाटत आहे ना. तर तुम्ही वाट कसली बघताय? व्हिडिओ बघताच करायला घ्या. नक्की करून बघा. महाराष्ट्राचे काळे वाटण काही मिनिटातच आपली चिकन ग्रेव्ही तयार होते. वाटण एक, कालवण अनेक. यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेज, नॉन-व्हेज हे काळे वाटण वापरून नक्की तयार करू शकता. हे सवयीचे महाराष्ट्राचे काळे वाटण तुम्ही ऑनलाईन सवयफूड.com वरून हे ऑर्डर करू शकता किंवा Amazon वरूनही हे उपलब्ध आहे किंवा महाराष्ट्रात तुमच्या आसपासच्या किराणा दुकानात देखील हे मिळून जाईल. ना कांदा, खोबरे भाजण्याची गरज, ना मिक्सर वापरण्याची. 20 मिनिटातच बनवा अशा वाटणातील चिकन रस्सा. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपल्या रेसिपीला असंच छान प्रतिसाद देत चला. रेसिपी आवडल्यास लाईक करा. रुबी म्हस्के रेसिपीला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा. अशा छानशा रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटूया.